धर्म ही मनुष्य कशा सदृश गणला जातो? पशु समानच तो गणला जातो. आपण म्हणतो ना, त्यानं काय केला? पाशवी बलात्कार केला. आपण वर्तमानपत्रात वाचतो, पाशवी म्हणजे काय? पशु समान. पशु पक्ष्यांना असतं काय? काही नात्याची जाणीव वगैरे असते काय? नाही. तसं जर आपण वागलो तर आपण त्यांच्या समानच असल्यासारखं आहे. म्हणून माणसानं विचार केला पाहिजे की चांगल्या गोष्टी काय आणि वाईट काय. चांगल्या गोष्टी तितक्या धारण केल्या पाहिजे, वाईट गोष्टीचा त्याग केला पाहिजे. मग मिळवण्याजोगत काय आहे? या मनुष्य देह आपल्याला कशा करता दिलेला आहे? तर मुक्तिरत्न ही जी गोमटी, मुक्ती म्हणजे मुक्ती मिळवणे हे मनुष्याचं परम उद्दिष्ट असलं पाहिजे. मग मुक्ती कशाला मिळते? आपण कर्म जे करतो ते कर्म करत असताना आपण त्याच्या पाठीमागे हेतू ठेवत असतो. कशाचा तरी हेतूच्या उद्देशानं प्रेरित होऊन आपण ते कर्म करत असतो. हेतू म्हणजे निर्हेतुक आपली कोणतीच क्रिया नाही. एखाद्याला चहाचा कप जरी आपण सरकवला तर त्याच्या पाठीमागे आपला काय असतो? हेतू असतो. मग हेतू काय आहे? हेतू हा बंधनात टाकणारा आहे. मग माणसाचे 4 प्रकारचे मनुष्य जन्मात आल्यानंतर प्राप्त करणाऱ्या गोष्टी, योग्य गोष्टी 4 आहेत. उद्दिष्ट ध्येय, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. हेतुरहित क्रिया, हेतूनी युक्त क्रिया केल्यामुळे जे बाकीचे प्राप्तव्य तुम्हाला मिळू शकतात, परंतु जे परम ध्येय आहे, माणसाचं उद्दिष्ट आहे मुक्ती मिळवणे, ती मुक्ती मात्र कशाने मिळेल? की हेतुरहित क्रिया केल्याने. निर्हेतुक बुद्धी. निर्हेतुक तर मनुष्य असू शकत नाही. काही ना काहीतरी उद्दिष्ट पाहिजे. तर मग कोणतं उद्दिष्ट असलं पाहिजे? की ईश्वरार्पण बुद्धीने कर्म केले पाहिजे. म्हणून आपण कोणी साधूला काही जलपान वगैरे देतो किंवा भोजन वगैरे देतो, दक्षिणा लावतो. मग काय संकल्प सोडतो? काय संकल्प सोडतो? श्री चक्रधरा अर्पण. त्याच्या मागचा उद्दिष्ट काय आहे? हेतू की हे परमेश्वराला अर्पण आहे. देवानं अर्जुनाला काय सांगितलं? यत् करोषि यदश्नासी यज्जुहोसी ददासी यत्. तू जे करतोस, जे खातोस, जे हवन करतोस, जे दान देतोस, ते काय कर? मला अर्पण कर. परमेश्वर तुम्हाला त्या क्रियेचं फळ देतील. परमेश्वर आपला माता पिता आहे, आपला हितक्ष आहे. ते आपलं वाईट कधी चिंतन करू शकत नाही. मग त्याच्यामुळे त्या क्रियेचं काय द्यायचं आहे ते परमेश्वराकडे जर आपण त्याचं हे दिलं तर परमेश्वर आपल्याला योग्य ती किंमत त्याची देत असतो. त्या भावाची, त्या तुमच्या भक्तीची किंमत तो परमेश्वर तुम्हाला देऊ शकतो. इतर जीवही देत नाही, देवता सुद्धा देऊ शकत नाही. कारण की प्रत्येकाला स्वार्थ आहे. जीव कसा आहे? स्वार्थपर आहे. आपलाच लाभ त्याला श्रेष्ठ वाटतो. देवता कसे आहेत? देवता फक्त कवडीला रेवडी देतात. जितकं तुम्ही केलं त्याचं 10पट फळ तुम्हाला देतील. आणि परमेश्वर मात्र तो अनार्जित दाता आहे. तुम्ही कर्माचं अर्जकत्व करा किंवा करू नका तरी तुम्हाला तो देतो. देवानं मुठभर पोहे खाल्ले सुदाम्याचे, त्याला काय दिलं? कांचन नकली दिली. म्हणून भरून मुठभर पोहे व्याजात हे मनधरी दे. मुदलात मुक्ती देणी हे कवन सावकाराची नीती. म्हणजे त्याला सुवर्ण नगरी तर दिली आणि त्याच्या मुद्दल भावात काय दिलं? त्याला आपली मुक्ती सुद्धा दिली. असं परमेश्वराचं दातृत्व आहे. त्याला खंड नाही, ते अखंड आहे. तर परमेश्वर हेतूने आपण जर कर्म केली तर ते त्याच्याने आपण बंधनात पडू शकत नाही. मग ज्या गोष्टीने आपण प्रेरित होऊन हे कर्म करतो त्या मनाचे भावनाचं जर आपण नियंत्रण केलं, जे चित्तवृत्ती आहे, जे आपल्याला विविध विषयांकडे प्रेरित करतात, आपापल्या भोगाकडे म्हणजे जे आकर्षणामध्ये जे लावतात,
त्या जर आपण संयमित केल्या तर आपण त्याच्यापासून वाचू शकू. मग काही नियमाचं काही गोष्टी आपल्याला त्यजनीय आहे. जर आपलं जीवन आपल्याला सुखकर करायचं असेल तर काही गोष्टीचा त्याग करावा आणि काही गोष्टी आचरणात आणाव्या लागतील आपल्याला, तेव्हाच आपलं जीवन सुखकर बनेल. मग काही निषेधनीय गोष्टी आहेत त्याचा आपण त्याग केलाच पाहिजे. जितक्या तारा घट्ट आवडल्या तितकं मधुर संगीत निघत असतं. जितकं तुम्ही स्वतःला बांधून घ्या, डिसिप्लिन जितकं तुमच्या ह्याच्यात असेल तर तितकं तुमचं जीवन सुखकर बनेल आणि उन्नत होईल जीवन. तर मग 5 निषेधनीय गोष्टी आहेत, त्यजनीय गोष्टी आहेत, त्याला यम असं म्हटलेलं आहे. कर्म करण्याची कुशलता काय आहे की योग साधनाचा योग म्हणजे काय? योग म्हणजे जोडणे. कोणाशी जोडणे? परमेश्वराशी जोडणे किंवा आपल्या उद्दिष्टाशी जोडून जाणे, त्याला म्हणतात योग. त्या योगाचा अवलंब करण्याकरता अष्टांग योग सांगितलेला आहे तिकडे. तर त्याच्यामध्ये 5 यम आहेत. यम म्हणजे निषेध वाक्य, म्हणजे हे करू नये असं सांगतात. आणि 5 नियम आहेत. नियम काय सांगतात की हे करायला पाहिजे. मग ते यम कोणते आहेत? अहिंसा. अहिंसा म्हणजे हिंसा न करणे. हिंसा किती प्रकारचे? 3 प्रकारची हिंसा असते. मानसिक हिंसा. मानसिक म्हणजे मनाने कोणाचं वाईट चिंतन करणे, ही काय झाले? मानसिक हिंसा. की याचं बरं वाईट हो असं मनानं चिंतन केलं की मानसिक हिंसा झाली. वाचिक हिंसा म्हणजे काय? वाचिक हिंसा म्हणजे वचनाने, बोलण्यातून कोणाचं मन दुखवणे, कठोर शब्दाचा प्रयोग करणे, शिव्यागाळ करणे, ही काय आहे? वाचिक हिंसा. आणि शारीरिक हिंसा म्हणजे प्रत्यक्ष कोणाला मारहाण करणे किंवा हत्या करणे दुसऱ्याची वाची, ही कोणती? ही शारीरिक हिंसा. या तिन्ही हिंसेपासून परावृत्त होण्याची जी वृत्ती आहे त्याला म्हणतात अहिंसा. हे अहिंसेचं तत्व आपण आपल्या बांधून घेतलं पाहिजे. सालबर्डीचा प्रसंग माहित आहे. स्वामींनी महाराजांना हिंसेचं परिज्ञान केलं, त्यांनी तो हिंसा धर्म सोडून दिला. जर तुमच्यात अहिंसा जर बांधली तर जे क्रूर प्राणी आहेत, हिंसक पशु आहेत, ते सुद्धा आपला तो क्रूर भाव टाकून देतात आणि तुमच्या सोबत पाळीव प्राण्याप्रमाणे वर्तन करतात. त्या अहिंसेचं तत्व तुमच्या ठिकाणी असतं. स्वामींनी वाघिणीचे किल्ले खेळवले, काय त्याच्या पाठीमागे? हिंसेचा भावच नाही ना. प्रेमळ दृष्टीने तुम्ही त्यांच्याकडे पाहा, ते तुमच्याकडे आकर्षित होतील. म्हणून अहिंसा हे तत्व जीवनात बांधून घ्यायला पाहिजे. अहिंसा म्हणजे हिंसा न करण्याचं व्रत धारण करणे, हे काय आहे? अहिंसा. त्याच्यानंतर दुसरा नियम काय? दुसरा नियम काय सांगतात? सत्य. सत्य म्हणजे खोटे न बोलणे. मरणप्राय प्रसंग जरी आला, परिस्थिती जरी आली, तरी अशा प्रसंगी सुद्धा सत्याची कास सोडू नये. मग परंतु ते सत्य पुढीलाच्या हिताला बाध आणत असेल तर त्यावेळेला तुम्ही खोटं बोललं तरी त्याची सत्याला सत्य इतकीच किंमत असते. उदाहरणार्थ, एखादी बाई तुमच्या समोर पळत आहे किंवा एखादं गाय तुमच्या समोरून गेली, तिकडे कसाही येतोय, त्याला तुम्हाला विचारले, बाबा इकडून गाय गेली का? तुम्ही काय तिथं सांगाल की खरं सांगा? नाही, तिथं जर तुम्ही खोटं जरी बोलले तरी त्याची किंमत सत्य इतकीच असते. हे तारतम्य आपल्याला असलं पाहिजे. मात्र आपल्या स्वार्थाकारणे कधीच खोटं बोलायचं नाही. सत्य म्हणजे खोटे न बोलणे. जर तुम्ही नेहमी सत्य बोलत असला तर
तुमच्या वाणीवर, तुम्ही जे बोलाल तुमच्या वाचेवर प्रभुत्व येतं. तुम्ही जे बोलाल ते खरं होईल 12 वर्षानंतर. नेहमी खरं जर बोलत असाल तर एवढं तर तुम्ही धारण केलं. निसा सत्य अस्तेय. अस्तेय हा यम काय सांगतो की चोरी न करणे. म्हणजे कोणाचाही पदार्थ मनाने सुद्धा त्याची अभिलाषा आपल्याला वाटली नाही पाहिजे की हा पदार्थ आपल्याला पाहिजे म्हणून. समरुष्टाश्म कांचन म्हणजे मातीचं ढेकूळ आणि ते सोनं म्हणजे समान मानलं पाहिजे. म्हणजे कोणाच्या पदार्थाची अभिलाषा न करणे आणि चोरी न करण्याचा भाव त्याला म्हणतात अस्तेय. 5वा यम काय सांगतात की ब्रह्मचर्य. आता प्रापंचिक लोकांना तर ब्रह्मचर्य राहणं शक्य नाही, परंतु नियंत्रण असलं पाहिजे त्या भावनेवर सुद्धा. एक पत्नी व्रत असलं पाहिजे आपल्या ठिकाणी सुद्धा. मातृवत परदारेषु परद्रव्येषु लोष्टवत आत्मवत सर्वभूतेषु यपश्यति स पंडित. परस्त्री कशी परस्त्रीने परपुरुष, परपुरुषाने परस्त्री, स्त्रीने पुरुष किती समान मानला पाहिजे पर, आणि पुरुषाने परस्त्री कशी मानली पाहिजे, माते समान मानली पाहिजे. परद्रव्येषु लोष्टवत. दुसऱ्याचं द्रव्य कसं पाहिलं पाहिजे आपण, मातीच्या ढेकळा. आत्मवत सर्व भूतेषु. आणि सर्व प्राणी मात्र कसे पाहिले पाहिजे, आपल्यासारखी इतर जण आहे. जसं आपल्याला दुःख होतं, कोणी बोललं, कोणी त्रास दिला तर आपल्याला दुःख होतं का नाही, तसं त्यांना सुद्धा होतं. ही भावना आपली असली पाहिजे. त्यामुळे आपण कोणाला दुःख देऊ शकणार सगळ्यांना तर आपला भाव त्यांच्या ठिकाणी पाहिला तर आपण कोणाला दुःख देऊ शकत नाही. हे जे लक्षण आहे त्याच्यामध्ये तोच खरा पंडित. ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य म्हणजे नियमात बांधून घेणे स्वतःला. जास्त त्या गोष्टीच्या पाठीमागे लागायचं नाही. मानसिक विकृती, शारीरिक विकृती होऊ द्यायची नाही. शारीरिक विकृती, मानसिक विकृतीतून आपण काय करतो, ती विकृती वाढली तर आपण आपला विवेक बावळून जातो आणि आपल्या हातून अनर्थ घडत असतो. त्यामुळं ती वृत्ती आपण काय केली पाहिजे, तिला त्या आकर्षणाला आपण बरीने पडायचं. ते आकर्षणाला धरण्याची ताकद आपल्यामध्ये पाहिजे. विशिष्ट आईनाच्या पलीकडे गेला तर तुमच्यात ती पावर निर्माण होईल. तुम्ही त्या आकर्षणाला धरून ठेवू शकता. एवढी पावर आपण आपल्यात निर्माण करायची. आपण त्याला बळी पडायचं नाही. ब्रह्मचर्य. त्याच्यानंतर अपरिग्रह. 5वा यम आहे की अपरिग्रह. अपरिग्रह म्हणजे भविष्यात या गोष्टीचा उपयोग नाही, कालांतराने होणार नाही काही, अशा गोष्टीच्या पाठीमागे लागणे, त्या पदार्थाचा संग्रह करणे. एक घर तुमच्या वास्तव्यासाठी ठीक आहे, पण दुसरा प्लॉट घेणे, दुसरं घर बांधणे, 2 गाड्या घेणे, अनेक माया जमा करणे, याला काय म्हणतात, परिग्रह. तो परिग्रह न करणे म्हणजेच काय आहे, अपरिग्रह. त्याच्यामुळे आपण तिकडं अडकून पडतो. इकडे देवधर्मामध्ये आपण कमी पडत असतो. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन एक वेळा वेश बदलून नगर परिक्रमा करण्याकरता गेले. देवाला अर्जुनाला सांगितलं होतं, मी जे काही करत त्याच्याविषयी तू प्रश्न विचारायचा नाही मला. नंतर मी तुला त्या प्रश्नाचं उत्तर सांगेन, तेव्हा काहीच बोलायचं नाही. मग भगवान श्रीकृष्ण एका नगरामध्ये गेले. साधूचा वेश, पारिव्राजकाचा वेश घेतला होता. एका सावकाराकडे गेले. त्या सावकाराच्या अंतःकरणामध्ये भाव नव्हता. मोठा प्रचंड श्रीमंत भरपूर होता. 100-200 गायी त्याच्या होत्या.
त्यानं दुरून पाहिलं कोणीतरी साधू येत आहेत म्हणून त्यानं बराचसा अनादर केला, बराचसा शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केला, परंतु बळजबरीनं देव आणि अर्जुन घुसले त्याच्या घरामध्ये. मग त्यानं अनिच्छापूर्वक सगळ्या क्रिया केल्या, बसायला टाकलं, रात्री कसं भोजन वगैरे दिलं आणि त्याचा ते आदरातिथ्य घेऊन सकाळी उठून दोघे जण निघाले. आणि मग भगवंत अर्जुनाला काय म्हणतात, जाय म्हणे त्याला एक आशीर्वाद देऊन येतो की तुझ्या 100 गायी आहेत ना त्या 200 गायी होतील, दुप्पट तुझा पसारा वाढेल. अर्जुन गेला आणि त्याला सांगितलं की आमच्या गुरु महाराजांनी तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे की तुमच्याजवळ 100 गायी येते त्या 200 होतील म्हणून. पण त्याच दिवशी संध्याकाळी निघाले. त्या दिवशी संध्याकाळी एका म्हातारीच्या झोपडीमध्ये गेले. त्या म्हातारीकडे होत्या 2 गायी. पण तिचा भाव अतिशय म्हणजे एकदम भावना ओथंबलेली होती. कोणीतरी 2 साधू आपल्याकडे येत आहेत म्हणून ती धावून पुढे गेली, हातातलं वसं वगैरे घेतलं, सामान सुमानाच्या पिशव्या घेतल्या, तिला ठेवल्या. तिच्याजवळ एक तुटकी बाज होती, तिच्यावर फाटकी गोधडी वगैरे आपल्याला अंथरली. त्याच्यावर भगवंत बसले, अर्जुन बसले आणि मग 2 गायी होत्या, तिचं दूध वगैरे निघत होतं. दुधाचे पक्वान्न, दूध भात वगैरे जेवायला वाढला. रात्री तूप लोणी घेतलं आणि सेवेसाठी हजर झाली. देवाचे पाय सोडले, अर्जुन देवाचे पाय सोडले. आणि मग सकाळी भगवंत असा तिचा भरपूर आदर घेऊन निघालेले आहेत देव आता सकाळी. आणि मग अर्जुनाला म्हणतात, जाय त्या म्हातारीला एक शाप देऊ दे की तुझी जी 2 गाय होते त्याच्यातली एक गाय मरून जाईल. अर्जुन वगैरे तेव्हा म्हणजे दंडक असा होता की मध्यंतरी प्रश्न विचारायचा नाही. मग त्या आज्ञेचं अर्जुन देवानं पालन केलं. ते म्हणतात की आमच्या गुरु महाराजांनी तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे, म्हणजे शाप दिला की तुझ्या 2 गायीपैकी एक गाय मरून जाईल. पण अर्जुनाच्या मनात ती खुमखुमी होतीच. तिची एक गाय मरून गेली आणि ती आली. मग पुन्हा परत आपल्या स्वस्थानी परतल्यानंतर अर्जुन देवाला काही राहवलं नाही. म्हणजे देवा तुमची नीती काही मला समजलेली नाही. ज्यानं एवढा अनादर केला त्याला तुम्ही काय दिलं, आशीर्वाद दिला की त्याच्या 100 गायी 200 गायी केल्या त्याच्या. आणि जी बाई एवढी भक्तिभावानं तिनं तुमची सेवा वगैरे केली, तिच्याजवळ काहीच नव्हतं, निष्कंचन होती बिचारी, एवढा आदरातिथ्य केला, तुम्ही तिला शाप द्यायला लागला. हे काय बरोबर नाही, ही नीती मला समजली नाही. ते म्हणे माझं असंच आहे, यस्यानुग्रह इच्छामि तस्य वित्तम हराम्यहम् आपदा शोक कष्टंच तस्य दुःखम पतिपति. ज्याच्यावर मी परमकृपा करू इच्छितो ना त्याचं सगळंच मी हरण करत असतो. त्याला व्यवहारात यश येऊ देत नाही, त्याचे नातेवाईक मरून जातील, पावलोपावली मी त्याला संकट देत असतो, कारण की माझ्याकडे आला पाहिजे. म्हणे पाय तो जो सावकार होता त्यानं ते काही थोडंसं दानपुण्य केलं होतं, त्याचा मोबदला मी तिथंच देऊन टाकला. त्याला 100 होते त्या 200 काही करून टाकले त्याच्या. पण ही म्हातारी हिला मला अडकू द्यायचं नव्हतं त्या बंधनात. 2 गायीचं संगोपन करण्यात तिचा किती वेळ वाया जात होता. तेवढी ती इकडं मुली पडत होती ना भक्तीला, म्हणजे तिचा देवधर्म कमी होत होता. आता एक गाय तिच्या चरितार्थासाठी पुरेशी आहे. एक गाय म्हणजे तिचं बरोबर शरीर यात्रा चालू शकते, तिचा व्यवहार चालू शकतो, काही खंड पडणार नाही. मग उगाच दुसरी गाय कशाला ठेवायची तिच्यासाठी, म्हणून मी केलं नाही की तुझी दुसरी गाय मरून जाईल म्हणून. अशी ही आपली नीती आहे. म्हणजे जर आपण तिकडं परिग्रह वाढवला तर काय होईल, आपलं लक्ष कोणीकडे लागेल, तिकडंच राहील, स्मरण होईल आपल्याच्यानं, नाही त्या संग्रहाकडेच लक्ष राहील ना आपलं. म्हणून अपरिग्रह म्हणजे निरर्थक वस्तूंचा संग्रह न करणे. जेवढे शरीर यात्रा चालवण्याकरता ज्या मूलभूत गरजा भागण्यातच झालं, अन्न वस्त्र निवारा हे भेटताय ना ईश्वर कृपेने तुम्हाला,
बस त्याच्यावर समाधानी राहायचं, जास्तीची अपेक्षा ठेवायची नाही. हे 5 काय आहे? यम म्हणजे निषेध वाक्य, आणि 5 आहे नियम म्हणजे हे धारण करावे. पहिलं काय सांगितलं? त्याचा त्याग करायचा. आता हे 5 नियम आपण आचरणात आणावे. हे पण 5 आहेत नियम. ते कोणते नियम आहेत? 5. शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान. शौच म्हणजे काय? शौच म्हणजे शौचास्तानी. शौच म्हणजे शुद्धता. बाह्यांगाची शुद्धता तर आपण करतोच, शरीराची शुद्धी करतो, तुम्ही मुखाची शुद्धी करता, सगळे अवयवांची शुद्धी करता, पण आत्मशुद्धी कधी केली आहे काय? म्हणजे इथं अंतःकरणाची शुद्धी असली पाहिजे. आत्मशुद्धी, अंतःकरण कसं असलं पाहिजे? साफ असलं पाहिजे, सरळ असलं पाहिजे, छल कपट बाकीची घाण तिथं नको आहे. शौच. त्याच्यानंतर संतोष. संतोष म्हणजे काय? की ज्या गोष्टी आपल्याला प्राप्त झाल्या दैवयोगाने त्याच्यावर समाधानी असण्याची वृत्ती, त्याला म्हणतात संतोष. त्याच्याजवळ संतोष आहे तोच खरा सुखी आहे. सतु भवति दरिद्री यस्य तृष्णा विशाल मनस्यो परिदुष्टे को आत्मवान को दरिद्री. तो जो सतु भवति दरिद्री म्हणजे तोच खरा गरीब आहे, ज्याची हाव मोठी आहे, त्याला हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. त्याला सर्व जगाचं राज्य जरी भेटलं तरी तो काही सुखी नसतो. पण मनानं जो संतुष्ट आहे तोच खरा सुखी आहे. सर्पे पिबंती पवना नच दुर्बल असते, शुष्के तृणे वनगजा बलिना भवन्ति, कंदे फले मुनिवरा क्षपयन्ति कालं, संतोष एव पुरुषस्य परम निधान. सर्व वायू भक्षण करतात म्हणून काही ते दुर्बल आहेत का? हत्ती गवत खातो म्हणून तो काही दुर्बल आहे का? नाही. आणि जे मुनिवर, जे योगी पुरुष आहेत, संन्यासी आहेत, ते कंदमुळावर आपलं चरितार्थ चालवतात. त्यांचं जीवन किती समाधानी असते. म्हणून समाधानी वृत्ती असणेच हेच माणसाचं सर्वात मोठं धन आहे. समाधान हेच सर्वात मोठं सुख आहे. संतोष. तप. तप काय सांगतं? तप म्हणजे तपस्या करणे, उन्हातानात भटकंती करणे, एका पायावर उभे राहून, त्याला तप म्हणता येत नाही. तप म्हणजे काय? इंद्रिय निग्रह. तुमचे जे इंद्रिय बंड पुकारतात ना, हे पाहिजे, ते पाहिजे, हे पाहिजे, त्या इंद्रियांना त्यांच्या विषयापासून आवर घालणे, हे सर्वात मोठं तप आहे. तुम्हाला एखादी वस्तू पाहू वाटते, तिकडे मन झापळते, सुंदर असुंदर, सुंदर रूप, सुंदर स्त्री, सुंदर चित्र तुम्हाला पाहू वाटतं, तिकडं मग तिकडं तुमची ऊर्जा जाते. परंतु ती ऊर्जा आपल्यातच साठवून ठेवायची. जशी गांधारीनं ती पट्टी बांधली होती बा डोळ्यावर, परपुरुषाचं जगाचं दर्शन घ्यायचं नाही, ती ऊर्जा तिच्या डोळ्यातच सामावली. तिच्या डोळ्यात सामर्थ्य निर्माण झालं. जेव्हा पट्टी तिनं उघडली डोळ्याशी, तर दुर्योधनाला काय केलं? वज्राचा केला. ते तप आहे. ज्या ज्या इंद्रियावर तुम्ही ते संयम कराल, त्या त्या इंद्रियाच्या ठिकाणी तप बांधत असतं. तपस. तुम्ही मौन्य राहा, वाचेवर नियंत्रण करा, तुम्हाला वाचा सिद्धी बांधेल. तुम्ही जे म्हणाल ते खरं होईल पुढे. हे आहे तप. तप म्हणजे इंद्रिय निग्रह. 5 इंद्रियांचे 5 विषय, 5 ज्ञानेंद्रिय आहेत. श्रोत्रम चक्षु स्पर्शनम च रसनम घ्राणमेव च. श्रोत्र म्हणजे कान. कानाचा विषय काय आहे? चांगला वाईट ऐकणे, सुंदर चांगलं संगीत वगैरे ऐकणे, हे कानाचा विषय. नाकाचा सुगंध दुर्गंध. जिभेचा षड्रस पक्वान्नाची चव घेणे, हा जिव्हा इंद्रियाचा विषय आहे. असे प्रत्येक. आणि त्वचेचा विषय काय? थंड गरम शीत उष्ण, कठोर नरम गरम नरम शय्या, हे त्या त्वचा इंद्रियाला पाहिजे असते. तर त्या इंद्रियामधल्या
तिच्या विषयापासून त्या सुखापासून त्याला आवरून धरणे याला म्हणतात तप. उन्हाळ्यात आपल्याला पंखा पाहिजे, हिवाळ्यात काय पाहिजे? उष्ण पदार्थ, गरम पाहिजे. ती याची तमान लागणे, चॅलेंज तुम्हाला ऍक्सेप्ट करता आले पाहिजे. तर याला म्हणतात तप. शौच संतोष तप स्वाध्याय 5वा नियम आहे. स्वाध्याय काय सांगतं की जे आपलं कार्य आहे, जे काही तुम्ही काय करता, जे विद्यार्थी असतील ते विद्यार्थ्यां करत असतील, अध्यापन करत असतील, तर ते कार्य किंवा जे तुमचा व्यवसाय आहे ते प्रामाणिकपणे आणि गिरलसपणे म्हणजे आळस न करता करत राहणे, याला काय म्हणतात? स्वाध्याय. आणि 5वा नियम आहे ईश्वर प्रणिधान. परमेश्वरावर अत्यंत श्रद्धा किंवा जे काही करतो ती परमेश्वरार्पण करायचं, ईश्वरार्पण बुद्धीनं करायचं. हे जर तुमच्या ठिकाणी असतील तर तुमचा पराभव कोणीच करू शकत नाही, कोणी तुम्हाला मागे आणू शकत नाही, खिचू शकत नाही. तर असं आहे. आणि या परमेश्वराकरता जे तुम्ही कष्ट सहन करता हे तुमचं वाया जात नाही, याच्याने कर्माचा नाश आहे. तुमच्या दुःख अनंत परमेश्वरासाठी थोडस दुःख जर तुम्ही केलं, स्वामींना किंचित दुःखे पापनासे आनंदी पुण्य राशी असते, असं आहे. ज्या ठिकाणी जात असताना त्या स्थानाची लीळा विशेष आपण काय केली पाहिजे? आठवली पाहिजे. पहिले तिथे स्थान नमस्कार करत असताना 2 दंडवत घालायचे, कळस निघतात, तर त्या स्थानाचं महत्व आपल्या अंतःकरणात उमटतं. नंतर स्थानवंदन करायचं, यथाशक्ती विडा व्हायचा, आणि नंतर कोणी महात्मे असतील त्यांच्याकडून त्या स्थानाची लीळा विचारून घ्यायची, नंतर पुन्हा दंडवत घालायची. असा हा स्थानाचा विधी आहे. प्रसाद नमस्कार करत असताना सुद्धा त्या प्रसादाचं महत्व आपल्या अंतःकरणामध्ये असलं पाहिजे. ती प्रसन्नता आपल्या जीवनातलं अमंगळत्व निपटून टाकण्यासाठी तो प्रसाद समर्थ आहे. त्या प्रसादाची महिमा आपण एखाद्या साधू महात्म्याकडून जाणून घ्यायची. भिक्षुकाची भेट देत असताना कशी घ्यायची, की भिक्षुक कसा आहे, हा परमेश्वराच्या बरोबरीचा केलाय देवाने, की त्या भिक्षुकाला भेटल्यानंतर प्रत्यक्ष आम्हीच भेटल्यासारखा आनंद झाला पाहिजे, ईश्वराला भेटल्यासारखं झाला पाहिजे, त्याच्याशी नम्रतेने व्यवहार केला पाहिजे आपण. मग सुपारी वगैरे देऊन भेटली, 2 दंडवत घालायचे, नंतरच मग त्याला पुढची क्रिया वगैरे त्यांच्या ठिकाणी करायची. जे वासनिक आहेत, वासनिकाची सुद्धा आपला प्रेमान सौहार्दपूर्ण व्यवहार असला पाहिजे, नम्रतेनंच त्यांच्याशी व्यवहार केला पाहिजे. हे पहा, जशी ममता आपल्या प्रपंचाविषयी, प्रापंचिक पदार्थाविषयी असते, तशीच ममता ईश्वराविषयी आणि ईश्वराचे जे पदार्थ आहेत, ईश्वर संबंधीच्या वस्तू आहेत, स्थान, प्रसाद, वासनिक, भिक्षुक यांच्याविषयी असलं पाहिजे. हे साधन आहे आणि ते साध्यापर्यंत आपल्याला नेऊन पोहोचवणारे आहे. मुक्तीपर्यंत आपल्याला हे साधन नेऊन पोहोचवणार आहे. साधन म्हणजे काय? साध्याला जे प्राप्त करून देतं त्याला साधन म्हणतात. तुम्ही आता स्थानाला जाता, तुमचं साधन काय? मोटरसायकल. आमचं साधन काय? पायाने आम्ही जातो ना, पाय हे साधन आहे, तुमचं मोटरसायकल. तसं हे साधन, चतुर्विध साधन हे ईश्वरापर्यंत नेऊन पोहोचवणार आहे. तर त्याचं महत्व आपल्या अंतःकरणात असलं पाहिजे आणि आपलं जे ध्येय आहे ते आपण प्राप्त करून घेणारच आहात. या माध्यमातून आपली सर्व यात्रा सफल हो अशी सर्व इच्छा व्यक्त करून आता वेळ फार झाल्यामुळे लांबलेल्या शब्दांत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जय.